मी आधीच सांगितलं होतं, हा बाहेरच्या व्यक्तीला निर्णय घ्यायचा अधिकार नाही आहे. हा संपूर्ण अधिकार सभागृहातल्या पक्षाला म्हणजे तिथल्या गटाला आहे. बाय मेजॉरिटी गटनेता निवडण्याचा अधिकार हा गटच्या असलेल्या सदस्यांना आहे आणि त्याप्रमाणे आमच्या सदस्यांनी मलाच तात्पुरतं कंटिन्यू करावं म्हणून पत्र दिलेलं होतं. वास्तविक त्यांनी चुकीच्या पद्धतीने इंटरप्रिटेशन करण्याचा प्रयत्न करत होते ह्यांच्याकडे. त्यांचं वास्तविक जे मला काढलं आहे असं जे म्हणलं आहे ते पत्र त्यांनी मला इश्यू केलेलं नाही किंवा कुणालाही ते पत्र दिलेलं नाही आहे. ते चुकीच्या पद्धतीने आत्ता पत्र त्यांनी काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ते ॲक्च्युअल ते पत्र त्यांना जर पाहिजे असेल तर त्यांनी विभागीय आयुक्ताकडे दाखल करायला पाहिजे होतं. तसं काही केलेलं नाही. त्यामुळं ते मला सदस्य काढले असं सुद्धा म्हणू शकत नाही. त्यामुळं हे सगळं चुकीचं आहे आणि त्यांना त्याचं व्यवस्थित इंटरप्रिटेशन करता आलेलं नाही. आणि आता जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा क्लिअर केलेला आहे की पक्ष म्हणजे सभागृहात असलेला पक्ष पार्टी जे असलेले निवडून आलेले सदस्य त्यांच्यातली संख्या विचारात घेऊन महापौरांनी तो निर्णय घ्यायचा आहे असं महापौरांना डिस्क्रिप्शन पॉवर्स दिलेले आहे. आणि जर इक्वल झालं तर कुणाला द्यायचं ते सुद्धा अधिकार महापौराला आहे. पण जर मेजॉरिटी आमच्याकडे असेल तर नॉन मेजॉरिटीला द्यायचा अधिकार महापौरांना सुद्धा नाही असं क्लिअर ॲक्टमध्ये जे पुण्याचं त्यांनी आत्ता हे दाखवलेलं आहे केसला दाखवलेलं आहे बाबुल्यांचं त्याच्यामध्ये क्लिअर डेफिनेशन बनलेली आहे. आमचं हेच म्हणणं आहे, हे पार्टीने आम्ही वरसुद्धा बोललो आहे, आता कोणाची नावं सांगत नाही, त्यांच्याशी आम्ही बोललो आहे. त्यांनी सांगितलं की हे सगळं झाल्यानंतर आपण दोन जणांनाही बोलवून घेऊन ह्याच्यावर निर्णय घेऊ. पण ही गडबड करून ह्यांनी काल पत्र आणून ह्या पद्धतीने चुकीचं हे केल्यामुळं नाईलाजाने आम्हाला हे दाखल करावं लागलं. आम्हाला पार्टीचं कुठलीही बदनामी होईल असं कुठलंही कृत्य आम्हाला करायचं नाही आहे आणि आम्ही करत नाही आहे. उलट शेवटी आज न उद्या पार्टी आम्ही सांगतोय, आम्ही कालच्या पत्रात सुद्धा म्हणलं की आम्ही पार्टीचे होतो आणि पार्टीचेच आहोत. त्यामुळे आमची डेफिनेशन क्लिअर असताना वास्तविक वरिष्ठांचं काम आहे की जे झालं आहे त्याच्यावर काय करायचं. सर्वसंमतीने जर सगळे असे निर्णय घेतले तर मला वाटतं याच्यात पार्टीची बदनामी होणार नाही. तर वरिष्ठांचं काम आहे की सगळ्यांना एकत्र बसवणं आणि मग त्या पद्धतीने एकत्र बसून निर्णय घेतल्यानंतर जो निर्णय घेईल पार्टी ते आम्हाला मान्य राहील. पण अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर केवळ आमची मानहानी करण्यापर्यंत प्रयत्न करत असेल तर त्याला उत्तर आम्हाला द्यावं लागेल.